गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा। श्रीराम शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते। जयश्री ताईंनाही नमस्कार करते। दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते। आज आपला अभ्यासाचा दशक 7 14 ब्रह्मांचा समास 8 श्रवण निरूपण। आपण नवविधा भक्ती अभ्यासली होती। त्या नवविधा भक्तीपैकी पहिली भक्ती श्रवण भक्तीच सांगितली आहे आणि दासबोधात एकूण 4 समास श्रवणाचे आले आहेत। यावरून श्रवणाला किती महत्त्व आहे हे लक्षात येते। आज आपण पुन्हा दशक 7 समास 8 आणि 9 दोन्ही अभ्यासणार आहोत, कारण दोन्हीही श्रवणावरचेच समास आहेत। पहिल्या समासामध्ये आजच्या 8व्या समासात श्रवणाचे महात्म्य सांगितले आहे, तर 9व्या समासामध्ये श्रवण कसे आणि कोणत्या ग्रंथाचे करावे हे सांगितलेले आहे। ऐका परमार्थाचे साधन जेणे होय समाधान ते तू जाणगा श्रवण निश्चयसी श्रीराम। श्रवण आतुडे भक्ती श्रवणे उद्भवे विरक्ती श्रवणे तुटे आसक्ती विषयांची श्रीराम। की जीव ब्रह्म ऐक्य साधण्यासाठी व त्यामुळे अखंड निरपेक्ष समाधान प्राप्त होण्याचे सुनिश्चित साधन म्हणजे श्रवण होय। वेदांताच्या तात्पर्याचा निश्चय करणे म्हणजे श्रवण, अशी श्रवणाची व्याख्या आपण नवविधा भक्तीमधल्या श्रवण भक्तीत पाहिली होती। यात मनाचाही समावेश होतो, कारण श्रवण म्हणजे केवळ ऐकणे, वाचणे व सांगणे नव्हे, तर तदनुसार त्याचे आचरण करणे महत्त्वाचे आहे। श्रवणात जे ऐकले ते पटले पाहिजे। जे पटलेले आहे ते अंतःकरणाला धरून ठेवता आले पाहिजे, म्हणजे पटलेले जे आहे ते ग्रहण करता आले पाहिजे आणि शब्दांच्या अंतरंगात शिरता आले पाहिजे, म्हणजे शब्दाच्या अंतरंगात शिरून त्या ब्रह्मभावाशी एकरूप होऊन राहणे हेच खरे श्रवण आहे आणि या श्रवणानेच जीवनाचे खरे सार्थक होईल। कारण असे अंतःकरणात शिरणे म्हणजे मूळ धरण्यासाठी, मूळ म्हणजे इथे ब्रह्म अर्थ आहे त्याचा, तर मूळ धरण्यासाठी श्रवण सतत हवे। ते श्रवण सत्संगतीत असावे असा संतांचा आग्रह आहे। श्रवणे आतुडे भक्ती श्रवणे उद्भवे विरक्ती श्रवणे तुटे आसक्ती विषयांची श्रीराम। की भक्ती संबंधी श्रवण घडीत असताना भक्ती नारद सूत्रे, शांडिल्य भक्तिसूत्र, भक्ती रसायन इत्यादी शास्त्रग्रंथ व भागवत आणि साधू संतांची चरित्रे इत्यादींचे श्रवण घडल्यानंतर भक्तीकडे प्रवृत्ती निर्माण होईल व नंतर ती साध्य होईल। इतके हे ग्रंथ प्रेमाने आणि भक्तीने ओतप्रोत भरलेले आहे की मन आपले आपोआपच त्याचं श्रवण केल्यावर भक्तीकडे वळतात। त्यामुळे पण हे श्रवण मात्र अधिकाऱ्याच्या मुखातूनच आलेले असावे आणि त्या अशा श्रवणामुळे
देहाची व जगताची क्षणभंगुरता लक्षात येते. देह व जग दोन्हीही एक दिवस जाणार असल्यामुळे अशाश्वत आहे. त्याची अनिश्चितता लक्षात येते आणि वैराग्य निर्माण होते. अंगी वैराग्य म्हणजे विरक्ती जर निर्माण झाली तर विषयांची आसक्ती कमी होते. विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयात मनुष्य आसक्त असतो. पण श्रवणामुळे हळूहळू विषयांची आसक्ती कमी होते. श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होय दृढबुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची श्रीराम. श्रवणे निश्चयो घडे, श्रवणे ममता मोडे, श्रवणे अंतरी जडे समाधान श्रीराम. की मनुष्य कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. म्हणून शास्त्र सांगते की तू कर्म कर, पण ते कर्म वेदविहित निष्काम कर्म कर. त्यामुळे चित्त शुद्ध होते आणि चित्त शुद्ध असले की परमार्थामधील सर्व संकल्पना, पडणारे सर्व प्रश्न, शंकांचे निरसन झाले तरच साधनेविषयी दृढबुद्धी होते. आणि दृढबुद्धी झाली की निश्चय पक्का होतो. असा निश्चय होणे हेच मोक्षाचे लक्षण आहे. मानवी जीवनाचे ध्येय मोक्षच असायला हवे आणि असा जर निश्चय पक्का झाला तर आतापर्यंत ज्याला माझे म्हटले जाते ते जगतातील असून जग माईक असल्याने तेही माईक ठरते. असे एकदा श्रवणाने पक्के ठरले की अभिमानसुद्धा गळून पडतो व समाधान टिकते. श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे, श्रवण होता पालटे पूर्व गुण आपुला श्रीराम. की परमार्थामध्ये अनेक चुकीच्या कल्पना घेऊन माणूस वागत असतो. त्या चुकीच्या कल्पनांमुळे अनेक प्रकारच्या शंका व संशय मनात निर्माण होत असतात. अशा सगळ्या शंका श्रवणातून दूर झाल्यावर कामादी गुण म्हणजे जे काही चुकीचे वर्तन आपल्या हातून घडते हे गुणांमुळे घडते. म्हणून हे कामादी गुण म्हणजे काम, क्रोध, मोह, लोभ हे सगळे थोडेसे आवरले जातात श्रवणामधून. श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान, श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे श्रीराम. की प्रपंच असो की परमार्थ असो, समाधान बिघडण्याचे काम मनच करत असते. म्हणून मनाचे स्वरूप, त्याचे कार्य, त्या मनाचा उपयोग व मनाचा अडथळा या सर्व गोष्टी श्रवणामध्ये नीट लक्षात घेतल्या तर मन आवरण्याची गरज व ते कसे आवरावे हे समजते. कारण मन हेच बंध व मोक्षाला कारण आहे. म्हणून हे चंचल मन आवरणं किती कठीण आहे त्यासाठी समर्थांनी 205 मनाचे श्लोक सांगितले. मन जर आवरले तर अनंत जन्माच्या भ्रामक संस्काराचे बंधन तुटते. मग हे बंधन कशाचे आहे तर मी देह आहे, जग सत्य आहे, मी कर्ता भोक्ता आहे इत्यादी सगळे भ्रम श्रवणाने दूर होतात. मीपणा जाऊन सावधपणा येऊन संभाव्य धोके टाळता येतात. साधनेतील सगळ्या अडचणींचे निवारण होते. श्रवणे होय कार्यसिद्धी, श्रवणे लागे समाधी, श्रवणे घडे सर्व सिद्धी समाधानाची श्रीराम. कोणतेही कार्य सिद्धीला नेण्यासाठी आवश्यक ती माहिती असल्याशिवाय ते कार्य यशस्वी होत नाही. म्हणून यथार्थ श्रवण होतानाच श्रोता त्यामध्ये अत्यंत तल्लीन होतो आणि तल्लीन होऊन त्याच्याशी जेव्हा तो एकरूप होतो तेव्हा त्याला समाधान प्राप्त होते. सत्संगावरी श्रवण तेने कळे निरूपण, श्रवणे होई जे आपण तदाकार श्रीराम. की सत्संगाच्या जोडीला शास्त्रशुद्ध श्रवणाचा लाभ झाला तर श्रवणाचा विषय अधिक कळू लागतो. मग श्रवण आणि अभ्यास यामुळे वृत्ती श्रवणात रंगते आणि ती आत्मस्वरूपात हरवून जाते. श्रवणे प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे, श्रवणे विषयांचे ओढे तुटून जाती श्रीराम.
श्रवणाने श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान हे प्रबळे, श्रवणे वस्तू निवळे साधकासी श्रीराम. श्रवणे सद्बुद्धी लागे, श्रवणे विवेक जागे, श्रवणे मन हे मागे भगवंताचे श्रीराम. की श्रवणाने आकलन शक्ती वाढते आणि चांगले विचार ग्रहण करण्यासाठी बुद्धीसुद्धा तल्लख होते, त्या बुद्धीला चांगली धार येते आणि आज चांगले विचार घेण्याची बुद्धी सारतत्वाचा शोध घेते व अशी सद्बुद्धी असेल तर साधकाचा विवेक सतत जागा राहतो व त्याला भगवत भक्तीची ओढ निर्माण होते. श्रवणे कुसंग तुटे, श्रवणे काम ओहोटे, श्रवणे धोका आटे एक सरा श्रीराम. श्रवणे मोह नासे, श्रवणे स्फूर्ती प्रकाशे, श्रवणे सद्वस्तू भासे निश्चयात्मक श्रीराम. की श्रवण जर आपण योग्य त्या व्यक्तींच्या तोंडून ऐकलं असेल तर त्याचा फायदा सगळ्यात मोठा हाच आहे की त्यामुळे कुसंगती टळते. कारण श्रवणाने विवेक जागा झाला की काय चांगले काय वाईट हे समजते. त्यामुळे दुष्ट किंवा हलक्या लोकांची संगत आपोआपच सुटते. त्यामुळे अधोगती टळते. काम, क्रोध, लोभ, मोह याचे स्वरूप श्रवणाने लक्षात येते. त्याची कारणे कळून तो नाहीसा होतो व अशा श्रवणाने काव्य रचनादी आपोआपच स्फुरायला लागते. कारण ब्रह्मस्वरूपाचा बौद्धिक निश्चय तेथे झालेला असतो. श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती, श्रवणे पाविजे निवृत्ती अचळ पद श्रीराम. की असा ब्रह्मस्वरूपाचा निश्चय झाला की त्याचा काय फायदा होतो तर श्रवणे होय उत्तम गती. तर इथं उत्तम गती म्हणजे मोक्षच आहे. तर मग मोक्षरूप सद्गतीचा लाभ होऊन मनाला आनंद तृप्ती प्राप्त होते आणि अशी आनंद तृप्ती प्राप्त होणे हीच अढळपद आहे. यालाच ब्रह्मपद म्हणतात. श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणे घडे सर्व काही, भवनदीचा प्रवाही तरणो पाव श्रवणे श्रीराम. की आपण अनेक शास्त्रांचे सार आणायचेच आपल्याला श्रवणामुळे घडून आलेले असते. की सार तत्वाचा शोध घेतल्यामुळे सार काय आहे हे लक्षात आलं की व्यवहार, धर्म, कला, चातुर्य किंवा परमार्थ इत्यादी जीवनासाठी मार्गदर्शन लाभते आणि माया नदीतून भवसागर पार करणे शक्य होते. श्रवण भजनाचा आरंभ, श्रवणा सर्वी सर्वारंभ, श्रवणे होय स्वयंभ सर्व काही श्रीराम. की नवविधा भक्तीमध्ये श्रवण ही भक्ती पहिली सांगितली आहे. म्हणजे आपला भक्ती मार्गाचा प्रवास पहिले श्रवणाने सुरू होतो. पण हा फक्त भक्ती मार्गाचाच नव्हे तर व्यवहारात सुद्धा श्रवणानेच आपल्या आयुष्याची सुरुवात होत असते. कारण लहानपणी आपण सगळ्यात पहिल्यांदा अगदी जेव्हा लहान असतो तेव्हा श्रवणाने म्हणजे इतर लोकांचं सगळं वाक्य बोलणं ऐकूनच आपल्याला ते शब्द माहिती होतात. ते शब्द उच्चारणं कसं माहिती होतं आणि ज्ञान प्राप्त होते. म्हणजे सर्व ज्ञान समजून घ्यायला लागतो आणि हे ज्ञान केवळ श्रवणामुळेच घडते. म्हणून जीवनाच्या प्रत्येक अंगाची सुरुवात श्रवणानेच होते हे हळूहळू उमजू लागते. प्रवृत्ती अथवा निवृत्ती श्रवणे विणन घडे प्राप्ती, हे तो सकळाच प्रचिती प्रत्यक्ष आहे श्रीराम. आणि याचा अनुभव आपला तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच या जीवनामध्ये व्यावहारिक जीवन असो की आध्यात्मिक जीवन असो दोन्हीकडेही याचा अनुभव येतो की श्रवणाशिवाय हे भागत नाही. ऐकल्याविण कळेना हे ठाऊके आहे जना, या कारणे मूळ प्रयत्ना श्रवण आधी श्रीराम. म्हणून कोणत्याही विषयाचे ज्ञान श्रवणाशिवाय होत नाही हे सगळ्यांना ठाऊक असल्यामुळे कोणत्याही प्रयत्नापूर्वी सगळ्यात सुरू म्हणजे पहिल्यांदी श्रवणच करावे लागते. जे जन्मी ऐकलेचे नाही तेथे पडिजे संदेही, म्हणून या दुजे काही साम्यता न घडे श्रीराम. की आयुष्यात ज्याविषयी
काही ऐकलेच नाही तर त्याचे ज्ञान होण्यासाठी श्रवणासारखा दुसरा उपाय नाही. आता आपल्याच बाबतीत पाहुणं की आता आपण अद्वैत ग्रंथांचा अभ्यास करायला सुरुवात केल्याबरोबर देह सत्य नाही, जग सत्य नाही, ह्या ज्या सगळे विचार आपल्याला हळूहळू समजायला लागले. हे काहीच ऐकलं नसतं तर हे कधी आयुष्यात आपल्याला समजलंच नसतं. मग जसं चाललं आहे तसं जन्ममरणाचा फेरा सुरूच राहिला असता. त्यातनं कसं बाहेर पडायचं हे कधी समजलंच नसते. बहुत साधने पाहता श्रवणास न घडे साम्यता, श्रवणे विण तत्वता कार्य न चले श्रीराम. की ज्ञान मिळवण्यासाठी अनेक साधनांचा विचार केला जातो, पण त्या अनेक साधनांपैकी सगळ्यात श्रेष्ठ साधन म्हणजे श्रवण होय. त्याशिवाय कोणतेच कार्य होत नाही. न देखता दिनकर पडे अवघा अंधकार, श्रवणे विण प्रकार तैसा होय श्रीराम. की सूर्य मावळला असताना जसा सर्वत्र अंधार दिसतो त्याप्रमाणे श्रवण नसते तर अज्ञानाचे साम्राज्य सगळीकडे असते. कैसी नवविधा भक्ती, कैसी चतुर्विधा मुक्ती, कैसी आहे सहज स्थिती, हे श्रवणे वीण न कळे श्रीराम. की भक्तीचे 9 प्रकार आपण अभ्यासले होते की अशी ही नवविधा भक्ती किंवा 4 प्रकारच्या मुक्ती या सगळ्यांचं ज्ञान आपल्याला श्रवणामधनंच मिळते आहे. आणि हे ज्ञान मिळाले की ज्ञानाला सहज अवस्था येते, पण हे केवळ श्रवणामुळेच होऊ शकते. न कळे षड कर्माचरण, न कळे कैसे पुरश्चरण, न कळे कैसे उपासन, विधियुक्त श्रीराम. नाना व्रते नाना दाने, नाना तपे नाना साधने, नाना योग तीर्थाटणे, श्रवणे वीण न कळती श्रीराम. नाना विद्या पिंड ज्ञान, नाना तत्वांचे शोधन, नाना कळा ब्रह्मज्ञान, श्रवणे वीण न कळे श्रीराम. की याजनादी ब्राह्मणांची 6 कर्म, पुरश्चरण, त्यानंतर अनेक प्रकारची व्रत, दाने, कायिक वाचिक मानसिक तप, नामादी साधने, अष्टांग योग आणि तीर्थक्षेत्रांचे महात्म्य श्रवणा वाचून कळत नाही. 14 विद्या, कुठलंही शरीरशास्त्र, ब्रह्मांडातील 82 तत्व, 64 कला, ब्रह्मज्ञान या सगळ्या गोष्टी श्रवणाशिवाय कळत नाहीत. 18 भार वनस्पती, एका जळे प्रबळती, एका रसे उत्पत्ती, सकळ जीवांची श्रीराम. सकळ जीवा एक पृथ्वी, सकळ जीवा एक रवी, सकळ जीवा वर्तवी, एक वायो श्रीराम. सकळ जीवा एक पैस, जयास बोलीचे आकाश, सकळ जीवांचा वास एका परब्रह्मी श्रीराम. तैसे सकळ जीवास मिळवण, सार एकची साधन, ते हे जाण श्रवण प्राणी मात्रासी श्रीराम. की आपण पाहतो की गहू, ज्वारी, बाजरी ही सगळी अनेक प्रकारच्या वनस्पती शेतामध्ये लावलेल्या असतात. पण ही अनेक प्रकारच्या वनस्पती ही धान्य पेरली असता पाण्यामुळेच त्याची वाढ होते. तसंच इकडं या संपूर्ण ही जी जीवसृष्टी उत्पन्न झालेली आहे ती केवळ ब्रह्मामुळे निर्माण झालेली आहे. आणि रसो वै सहहा ही श्रुती ब्रह्माला रस म्हणते, म्हणून येथे एका रसे उत्पत्ती असं म्हटलं आहे. की त्या ब्रह्मामुळेच सर्व जीवसृष्टी उत्पन्न झालेली आहे. आणि ही जीवसृष्टी जी जगते तर ती पृथ्वी, सूर्य, प्राण यांच्या आधाराने जगते. या आकाशरूप पोकळीत जीवांचे सगळे व्यवहार सुरू असतात. म्हणजे संपूर्ण व्यवहार जीवसृष्टीचा या आकाशाच्या पोकळीत सुरू असतो. कारण सर्व जीव तत्वतः ब्रह्मरूपच आहेत. त्याप्रमाणे सर्व जीवांच्या कल्याणासाठी श्रवण हेच एकमेव साधन आहे. सर्व साधनांचे ते सार आहे. नाना देश भाषा मते, भूमंडळी असंख्याते, सर्वास श्रवणा परते, साधनचे नाही श्रीराम. की जगातले कुठलेही देश असो, प्रदेश असो, भाषा असो, कुठेही मतांतर असो, याची कितीही विविधता असली तरी त्यांच्या ज्ञानासाठी श्रवणासारखे दुसरे साधन नाही.
श्रवणे घडे उपरती, बद्धाचे मुमुक्षु होती, मुमुक्षाचे साधक अति, नेमेसी चालती श्रीराम. की श्रवणामुळे गत जीवनातील ज्या काही दुःखाच्या घटना किंवा अनुताप झालेला असेल त्या ते सगळे दूर होतात. म्हणजे श्रवणामुळे जो आधी बद्ध आहे की बद्ध अवस्थेमध्ये त्याच्या हातून अनेक चुका झालेल्या आहे असा बद्ध मुमुक्षू होतो आणि मुमुक्षू मग साधक होऊन नियमित साधना करतो. हे केवळ श्रवणामुळे शक्य आहे. साधकाचे होती सिद्ध, अंगी बाणता प्रबोध, हे तो आहे प्रसिद्ध, सकळास ठाऊके श्रीराम. आणि अशी नियमित साधना जेव्हा साधक करायला लागतो तेव्हा मी ब्रह्म आहे असा अनुभव येतात साधकच सिद्ध होतो असं शास्त्र सांगते व ते सर्वांनाच ठाऊक आहे. ठाईंचे खळ चांडाळ, तेची होती पुण्यशीळ, ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा श्रीराम. जो दुर्बुद्धी दुरात्मा, तोची होय पुण्यात्मा, अगाध श्रवणाचा महिमा, बोलिला नवचे श्रीराम. के जे जन्मताच दुष्ट व पापी प्रवृत्तीचे असतात, म्हणजे दुष्ट बुद्धी गलिच्छ मनाची व्यक्ती श्रवणाने पुण्यशील होते. आणि हे पुण्यशील होणं तेव्हा शक्य आहे की जेव्हा श्रवणाचं महात्म्य समजतं आणि श्रवण केल्या जाते. असं या श्रवणाचं महात्म्य शब्दात सांगणे अत्यंत कठीण आहे. तीर्थव्रतांची फलश्रुती पुढे होणार सांगती, तैसे नवे हाती चाहाती, सप्रचित श्रवण श्रीराम. की तीर्थयात्रा आणि व्रतवैकल्य केली असता त्याचं सुद्धा फळ मिळते, पण केव्हा तरी ते फळ मिळते, म्हणजे लगेचच्या लगेच मिळत नाही. पण श्रवणाचे मात्र असं नाही. श्रवणाचं फळ मात्र तिथल्या तिथे लगेच मिळते, त्याचा अनुभव येतो. नाना रोग नाना व्याधी, तत्काळ तोडीजे औषधी, तैसे आहे श्रवणसिद्धी, अनुभवी जाणती श्रीराम. की एखादा रोग झालेला असेल किंवा व्याधी झालेली असेल तर त्याच्यासाठी तात्काळ औषध घेऊन ती नष्ट करावी लागतात. त्याचप्रमाणे श्रवण हे सुद्धा सिद्धीच आहे असे अनुभवी लोक सांगतात. श्रवणाचा विचार कळे, तरीच भाग्यश्री प्रगट बळे, मुख्य परमात्माच आकळे, स्वानुभवाचे श्रीराम. असं श्रवणाच्या विषयांचं वर्म कळलं की त्याचं भाग्य उदयाला येते आणि त्याला ब्रह्मानुभवाचं मुख्य फळ मिळते. या नाव जाणावे मनन, अर्था लागी सावधान, निज ध्यासे समाधान, होत असे श्रीराम. बोलिल्याचा अर्थ कळे, तरीच समाधान निवळे, अकस्मात अंतरी ओळे, निसंदेहता श्रीराम. की आपल्याला माहिती आहे की श्रवण मनन निधिध्यासन असा साधनाक्रम सांगितलेला आहे. मग श्रवणात आधी ऐकायचे, श्रवणात ऐकलेल्यावर मनन करायचे. म्हणजे मननामध्ये त्याचा वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय या अर्थाविषयी सावध व्हायचे आणि मग लक्षात घेऊन त्यावर निश्चय केला की तो निश्चय पक्का करायचा, त्यालाच निधिध्यासन म्हणतात. असं श्रवण मनन निधिध्यासनाचा असा साधनाक्रम पूर्ण झाला की श्रवणकाळी जे सांगितले होते त्याचे पूर्ण आकलन झालेले असते आणि त्यामुळे त्याच्यावर मननही केलेले असते. त्यामुळे सगळ्या शंका आणि गुंता अचानकच संपून जातो आणि त्याला समाधान मिळते. संदेह जन्माचे मूळ, ते श्रवणे होय निर्मूळ, पुढे सहजची प्रांजळ, समाधान लाभे श्रीराम. की मी कोण आहे याविषयीचे सगळे संशय जो आतापर्यंत राहून गेला होता आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त होत होता, तर तो संशय आता निघून गेल्यामुळे मी ब्रह्म आहे असा निश्चय झाल्यामुळे मूळ संशयच सगळा नष्ट होतो आणि त्यामुळे सुखरूप असलेल्या आत्मतत्वाचा अनुभव येतो आणि समाधान मिळते. हे उघडच आहे. जेथे नाही श्रवण मनन, तेथे कैसे समाधान, मुक्तपणाचे बंधन, जडले पायी श्रीराम. की शास्त्रशुद्ध श्रवण व मनन जर झालं नाही तर मग पुन्हा साधकाची घसरगुंडी होते आणि त्याला
मी मुक्त असे नवेच एक बंधन त्याच्यावर येऊन पडते. मुमुक्षु साधक अथवा सिद्ध श्रवणे विण तो अबद्ध श्रवण मनने शुद्ध चित्तवृत्ती होये श्रीराम. की मुमुक्षु साधक किंवा सिद्ध यापैकी कोणीही असो, त्याची बुद्धी जर श्रवणा वाचून विस्कळीत किंवा संभ्रमित राहते तर त्याच्या हातून कधीच ब्रह्म अनुभवापर्यंत तो पोहोचू शकत नाही. कारण श्रवण व मननानेच चित्तवृत्ती शुद्ध होते आणि सर्व पारमार्थिक संकल्पना त्यामुळे स्पष्ट होतात. जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण, तेथे साधके एक क्षण क्रमू नये सर्वथा. की ज्या आश्रमात, मठात किंवा एखाद्या व्यक्तीपाशी जिथं त्या श्रवणामध्ये जर वेदांतशास्त्र सांगणारी व्यवस्था नसेल तर ते साधकाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. मग तिथे साधकांनी अशा श्रवणाला साठी क्षणभर सुद्धा तिथे थांबू नये. कारण आपण पाहतो की अनेक प्रकारचे गंडेदोरे, आरत्या, अनुभव सांगणारे असे वेगळे वेगळे असतात लोक, पण त्यामुळे मन मात्र फक्त विचलितच होते. म्हणून जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा हो परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ, श्रवणे विण होये श्रीराम. की परमार्थासाठी आवश्यक ते श्रवण स्वार्थ जेथे साधत नाही, तिथं साधकात सिद्ध कसा होणार. केलेली सर्व साधना श्रवणा वाचून मग फुकट जाईल. तस्मात श्रवण करावे, साधन मनी धरावे, नित्य नेमे तरावे, संसार सागरी श्रीराम. म्हणून श्रवण करीत करीत साधनेवर आरूढ राहावे व त्याला नित्य नेमाची जोड देत संसार सागर तरून जावे. सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे श्रीराम. की शरीर पोषणासाठी रोज आपण अन्न पाणी रोज नियमाने घेतो. असं नाही चालत की काल घेतलं होतं तर आज नाही घेणार. ते रोज घ्यावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे त्याच विषयांचे पुन्हा पुन्हा श्रवण मनन करीत तेच साधन करत राहावे. श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर, त्याचा होय अपहार स्वहित विषयी श्रीराम. की जो साधक श्रवणाचा कंटाळा करतो त्याचे मोक्षरूप हित हिरावून घेतल्या जाते. आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवण, या कारणे श्रवण केलेची पाहिजे श्रीराम. जेथे आळसाला प्रतिष्ठा असते तेथे परमार्थ बुडतो. म्हणून कंटाळा व टाळाटाळ न करता श्रवण केलेच पाहिजे. आता श्रवण कैसे करावे, कोण्या पंथास पहावे, पुढले समासी आगवे सांगिजेल श्रीराम. की आता पुढच्या समासामध्ये आपल्याला श्रवण कसे करावे, कोणत्या ग्रंथाचे करावे हे आता समर्थ सांगणार आहेत. पुढचा समाससुद्धा श्रवण निरूपणाचाच आहे. आता श्रवण कैसे करावे, तेही सांगिजेल अघवे, श्रोता अवधान द्यावे एक चित्त श्रीराम. एक वक्तृत्व श्रवणी पडे, तेने झाले समाधान मोडे, केला निश्चय विघडे अकस्मात श्रीराम. की आता समर्थ आपल्याला श्रवण कसे करावे याचे सविस्तर वर्णन करणार आहे. श्रोत्यांनी ते एकचित्त देऊन ऐकावे. एक वक्तृत्व श्रवणी पडे. की श्रवणासाठी वक्ता निवडताना तो वक्ता कसे बोलतो व त्यामुळे आधी केलेल्या यथार्थ श्रवणामुळे मिळालेले समाधान व बुद्धीला झालेला निश्चय एकाएकी बिघडत तर नाही ना, हा विचार श्रवण करताना केला पाहिजे. कारण काही वक्ते समाजामध्ये असे असतात की त्यांना प्रत्यक्ष अनुभव आलेला नसतो, फक्त त्यांचा शास्त्रग्रंथांचा अभ्यास झालेला असतो आणि ते असं काही बोलतात की मनुष्य द्विधा मनस्थितीत जातो. फक्त त्यांचं वक्तृत्व शैली खूप चांगले असल्यामुळे ते दिशाभूल करणाऱ्या, जे वक्तृत्व त्यागावे जे माईक स्वभावे, तेथे निश्चयाच्या नावे शून्याकार. कारण ते काय करतात तर दिशाभूल करणाऱ्या उथळ व शब्दांची उधळण करून वक्ता श्रोत्यांना फक्त दिपवून टाकतो, म्हणजे त्यांना त्या शब्दांनी मोहित करतो. पण त्यामुळे
वक्ता जर असा असेल तर श्रोत्यांचं खूप नुकसान होतं. म्हणूनच सुरुवातीलाच समर्थांनी सांगितलं की आपण श्रवण कोणाचं करावं तर त्या अधिकारी व्यक्तीचंच श्रवण करावं. एका ग्रंथे निश्चय केला तो दुजयाने उडविला, तेने संशयीची वाढला जन्मवरी श्रीराम. की एका ग्रंथाच्या श्रवणाने त्याचं स्वरूप व साधने संबंधित झालेला निश्चय जर दुसऱ्या ग्रंथांच्या किंवा दुसऱ्या वक्त्याच्या श्रवणाने उधळून लागत असेल तर आयुष्य संपूर्ण संशयातच निघून जाईल. कारण आता समाजामध्ये अनेक प्रकारचे संप्रदाय असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येकाला वाटतं की यांनी आपल्या संप्रदायात यावं. त्यामुळे खरा ज्याची खूणगाठ पक्की नसते तो संभ्रमात पडतो. म्हणून समर्थ इथं आपल्याला सावध करत आहे. जेथे संशय तुटती होय आशंका निवृत्ती, अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे श्रीराम. म्हणून ज्याच्या श्रवणाने सर्व शंकांचे निरसन होऊन बुद्धी संशयरहित होते व अद्वैत प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथांचेच श्रवण करावे. म्हणजे अद्वैत ग्रंथ म्हणजे शंकर अद्वैत वेदांत. शंकर अद्वैत वेदांत म्हणजे आपण जो काही सगळा आता अभ्यास करतो आहे हे शंकराचार्यांनी सांगितलेल्या वेदांताप्रमाणेच आपण अभ्यास करतो आहे. जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथ धरी, प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची श्रीराम. मग जो मोक्षाचा खरा अधिकारी असतो तो परमार्थ शास्त्राचा अभ्यास करताना अद्वैत वेदांत सांगणाऱ्या ग्रंथांचा प्रेमाने स्वीकार करतो. त्यामुळे त्याला त्या ग्रंथाची ओढ निर्माण होते. जेने सांडिला इहलोक, जो परलोकीचा साधक, तेने पहावा विवेक अद्वैत शास्त्री श्रीराम. कारण या अद्वैत वेदांताचा अभ्यास करायला लागल्यानंतर त्याची ओढ निर्माण झाल्यानंतर दृश्य जगताबद्दलची देहासंबंधीची आसक्ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि मोक्षासाठी आवश्यक असलेल्या विवेक जागृत होतो. मग विवेकासाठी अद्वैत ग्रंथ श्रवण करावे. जयास पाहिजे अद्वैत, तया पुढे ठेविता द्वैत, तेने क्षोभले उठे चित्त, तया श्रोतयांचे श्रीराम. की आता अद्वैत ग्रंथांची आवड गोडी निर्माण झालेली आहे. त्याच्या पुढे जर मध्येच काही द्वैत ग्रंथ ठेवले तर त्याचं चित्त विचलित होते. आवडी सारिखे मिळे तेने सुखची हुचंबळे, नाही तरी कंटाळे मानस ऐकता श्रीराम. की आपल्या आवडीनुसार जर आपल्याला श्रवण घडलं तर आपल्याला खूप आनंद होतो. सुखाच्या लाटा मनामध्ये निर्माण होतात, त्याचा कंटाळा येत नाही. ज्याची उपासना जैसी त्याची प्रीती वाटे तैसी, तेथे वर्णिता दुजयाशी प्रशस्त नवटे श्रीराम. प्रीतीचे लक्षण ऐसे अंतरी उठे अनायासे, पाणी पान वाटे जैसे आपणची धावे श्रीराम. की आवडीनुसार जर श्रवण घडलं तर त्याचा कंटाळा येत नाही. म्हणून ज्याची जशी उपासना असेल त्या उपासनेबद्दल त्याला श्रवणाची गोडी निर्माण झालेली असते. म्हणजे एखादा जर राम भक्त असेल तर त्याला रामाच्या उपासनेमध्ये आनंद मिळतो. दत्ताची उपासना करणार असेल तर त्याला दत्ताच्या उपासनेत आनंद मिळतो. आणि अशी श्रवणाची गोडी ज्याच्यात वाटते तेच श्रवण योग्य वाटत असते. म्हणून पाणी जसे उताराकडे सहज वाहते त्याप्रमाणे त्या विषयाकडील ओढ आपल्याला तिकडे नेते. पण हे केव्हा शक्य आहे हो? जेव्हा पूर्वपुण्य असेल, प्रयत्नाने आणि निश्चयामुळेच हे प्रेम किंवा गोडी निर्माण होते. कारण प्रेमाचे ते सहज लक्षण आहे की प्रेम कोणाबद्दल जर वाटत असेल तर तिकडं आवड गोडी आपोआपच निर्माण होते. तैसा जो आत्मज्ञानी नर, तयास नावडे इतर, तेथे पाहिजे सारासार विचारणा ते श्रीराम. म्हणून आत्मज्ञानाची ओढ लागलेल्या साधकाला सार आणि असार विवेक सांगणारे अद्वैत शास्त्रच हवे असते, इतर त्याला काहीच नको असते. म्हणून आता इथे समर्थांनी आता 13 ते 26 मध्ये अशा काही ओव्या सांगितल्या आहेत की आपापल्या आवडीनुसार जो तो ती उपासना करतो ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. पण जिथं जे केले पाहिजे तेच केले पाहिजे, नाहीतर विसंगती निर्माण होईल.
या ओव्या समर्थांनी आपल्याला सांगितल्या आहेत. जेथे कुलदेव्या भगवती तेथे पाहिजे सप्तशती, इतर देवांची स्तुती कामा नये सर्वथा श्रीराम. वीर कंकण घालिता नाकी, परी ते शोभा पावे नाकी, जेथील तेथे आणिकी कामा नये सर्वथा श्रीराम. मल्हार महात्म्य द्वारकेसी, द्वारका महात्म्य नेले काशी, काशी महात्म्य व्यंकटेशी, शोभा न पवे श्रीराम. की जर देवीची उपासना करायची असेल तर सप्तशतीचेच पाठ करावे लागतात. तिथं दुसरं काही करून चालत नाही, कारण इतर देवतांची स्तोत्र तिथे मुळीच कामात पडत नाहीत. किंवा एखादं जर व्रत करायचं असेल, मी जर अनंताचं व्रत करीत असेल तर तिथं भगवद्गीतेचं वाचन करून चालत नाही, कारण ते व्रत करणं म्हणजे सकाम आहे आणि गीतेमध्ये तर निष्काम उपासना सांगितलेली आहे. म्हणून साधूंना फळाची आशा नसल्याने ते गीता वाचतात. पण सामान्य माणसाने मात्र असं करू नये की जे दैवत समोर आहे त्याचंच स्तोत्र वगैरे म्हणावं. जसं मनगटात घालावयाचे वीरकंकण नाकात घातले तर त्याचं महत्त्व कसं उरेल ना. जिथे गोष्ट तिथेच शोभती. म्हणून मल्हारी मार्तंडाचे महात्म्य द्वारकेत किंवा द्वारकेचे महात्म्य काशीत आणि काशीचे महात्म्य तिरुपतीला वाचले तर ते शोभत नाही. कर्मनिष्ठा वशीकरण, पंचाक्षरी निरूपण, तेथे भंगे अंतःकरण, सहजची त्याचे श्रीराम. तैसे पारमार्थिक जन, तयास नसता आत्मज्ञान, ग्रंथ वाचिता समाधान, होणार नाही श्रीराम. आता असो हे बोलणे, जयासी स्वहित करणे, तेने सदा विचारणे, अद्वैत ग्रंथी श्रीराम. की कर्मठाला वशीकरणाचा मंत्र व भूतपिशाच काढणाऱ्याला मांत्रिकाला वेदांत सांगितला तर तो अत्यंत नाराज होईल, कारण त्याला ते कधी आवडणारच नाही. म्हणून पारमार्थिक साधकांना अध्यात्म विद्येतील अद्वैत तत्वज्ञान नसलेले ग्रंथ समाधान देणे कदापि शक्य नाही. म्हणून आता जे सांगावयाचे आहे ते सांगून झाले. म्हणून मोक्षरूप आत्मही साधावयाचे आहे. त्याने अद्वैत सांगणाऱ्या ग्रंथांचाच अभ्यास करावा. आत्मज्ञानी एकचित्ते, तेने पहावे अद्वैत, एकांत स्थळी निवांत, समाधान श्रीराम. की मी ब्रह्म आहे या अद्वैत बोधासाठी साधकाने काही अगदी गडबड गर्दी नसलेल्या ठिकाणी एकाग्र चिंताने अद्वैत वेदांत शास्त्राचा अभ्यास करून समाधान मिळवावे. बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता, परमार्थास तत्वता तारूच की श्रीराम. की अध्यात्माशी संबंधित असलेल्या सर्व दर्शनांचा अभ्यास केला असता एकच निर्णय होतो की मोक्षरूप समुद्र तरुण जाण्यासाठी अद्वैत वेदांतासारखे दर्शनरूप नौकेसारखं दुसरं दर्शन किंवा साधन नाही. म्हणजे अद्वैतावरील प्रेम निष्ठा हा इथं समर्थांनी व्यक्त केलेली आपल्याला दिसते. इतर जे प्रापंचिक हास्य विनोद नवरसिक, हित नव्हे ते पुस्तक, परमार्थाचे श्रीराम. जेने परमार्थ वाडे, अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे, त्या नाव ग्रंथ श्रीराम. म्हणून हास्य नवरसांनी भरलेले प्रापंचिकांना आवडणारे जी पुस्तकं आहेत त्याने पारमार्थिक साधकाच्या हिताचे ते नाही. कारण ज्या ग्रंथांच्या अभ्यासाने वैराग्य स्थिर होत नाही आणि भक्ती साधनेची आवड निर्माण होत नाही ते पुस्तकं कधीही वाचू नये. कारण पारमार्थिक अधिकार वाढीला लागतो त्याच ग्रंथाचं वाचन त्यांनी केलं पाहिजे. जो ऐकताच गर्व गळे, काते भ्रांतीस मावळे, ना तरी एक सरे ओळे, मन भगवंती श्रीराम. की अशा ज्या आवड असणाऱ्या आणि अधिकारी असणाऱ्या, अधिकार वाढीला लागेल अशा ग्रंथांचा अभ्यास केल्यामुळे त्याच्या वाचनामुळे अहंकार गळून पडतो आणि जगत सत्यत्वादी जे सगळे भ्रम आहे ते नष्ट होतात आणि अंतःकरण वृत्ती भगवंतामध्ये रमते. जेने होय उपरती, अवगुण पालटती, जेने चुके अधोगती, त्या नाव ग्रंथ श्रीराम. जेने धारिष्ट चढे, जेने परोपकार घडे,
जेणे विषय वासना मोडे त्या नाव ग्रंथ श्रीराम. जेणे परत्र साधन जेणे ग्रंथे होय ज्ञान जेणे होई जे पावन या नाव ग्रंथ श्रीराम. की ज्या ग्रंथांच्या अभ्यासाने जन्मातील चुकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या हातून घडल्या आहेत त्याचा पश्चाताप होतो आणि पश्चाताप झाल्यावर त्याला जो जबाबदारी साधक असतो तो आपले दुर्गुण सोडून सद्गुण अंगीकारतो. त्यामुळे संभाव्य अधोगती टळते. इथे अधोगती म्हणजे काय की बद्ध अवस्थेमध्ये आपण जन्म मरणाच्या ज्या फेऱ्यामध्ये सतत अडकलेलो असतो ते जन्ममरण सुटते, कारण तो आता सद्गुण अंगीकारायला लागलेला आहे. आणि असेच ग्रंथ त्यांनी वाचावे की ज्यातून सद्गुण वाढीला लागतील. त्या ग्रंथांच्या अभ्यासाने साधकाच्या अंगी वैराग्य बांधते आणि साधनेसाठी आवश्यक असलेले जे धैर्य आहे किंवा परोपकाराची इच्छा, विषय सुखाची इच्छा त्याची नष्ट होते आणि परोपकाराची इच्छा वाढत जाते. तेच ग्रंथ अभ्यासावे. मोक्षासाठी आवश्यक त्या साधन मार्गाचे ज्ञान होऊन चित्तशुद्धी वाढीला लागण्याचे सामर्थ्य असणारे जे अद्वैत ग्रंथ आहे त्याचाच अभ्यास साधकाने करावा. ग्रंथ बहुत असती नाना विधाने फलश्रुती जेथे नुपजे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे श्रीराम. तसे पाहिले तर ग्रंथांना काही तोटा नाही आहे, पण अनेक ग्रंथांमध्ये त्याची अनुष्ठाने आणि त्याची फळं सांगितलेली असतात. पण अशी अनुष्ठाने आणि फळं सांगितलेले ग्रंथ वाचले तर आपण सकामच उपासना करतो, कारण ते फळ प्राप्त होण्यासाठीच आपण ते ग्रंथ वाचतो. पण त्यामुळे वैराग्य अंगी बांधता येत नाही आणि भक्तीसुद्धा त्यामुळे वाढत नाही. म्हणून ते ग्रंथ की ज्यामुळे वैराग्यही निर्माण होत नाही आणि भक्तीही वाढत नाही असे ग्रंथ साधकाने वाचू नयेत. मोक्षेविण फळश्रुती ते दुराशेची पोथी ऐकता ऐकता पुढती दुराशाची वाडे श्रीराम. की मोक्ष हेच एक शाश्वत फळ आहे, म्हणून त्या वाचून इतर ग्रंथ हे लोभ निर्माण करणारे, कारण लोभामुळे काय की मला हे फळ पाहिजे आहे असं जर वाटत असेल तर तो लोभ झाला. मग त्या लोभाची ओढ निर्माण होते आणि ती फळे सांगणारेच श्रवण करावे असा अधिक त्याला वाटायला लागते. श्रवणी लोभ उपजले जेथे विवेक कैसा असेल तेथे बैसली दुराशेची भूते तया अधोगती श्रीराम. आणि श्रवणामधून जर असा लोभ निर्माण झाला तर नित्य विवेक कसा असेल हो. मग त्यात बलवान आशेच्या समर्थाने इथं म्हटलंय की हडळी म्हणजे दुराशेची भूते बसलेले असतात, त्यामुळे तिथे अधोगतीच होते. ऐकोनीच फळश्रुती पुढे तरी पावेन म्हणती तया जन्म अधोगती सहजची झाले श्रीराम. की ग्रंथांच्या शेवटी जी फलश्रुती सांगितलेली असती ती वाचून या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी तरी मला त्याचे फळ मिळेल अशी आशा धरणारा वाचक पुढील जन्माच्या प्राप्तीच्या अधोगतीलाच जातो. कारण अशा ग्रंथांचं वाचन केल्याने त्याला ती अपेक्षाच राहते की आपण काहीतरी हे करावं, संसारामधलं काहीतरी मागावं आणि त्याला संकटात टाकावं. म्हणजे यामुळे मोक्ष तर कधीच मिळणार नाही आणि मनुष्य अधोगतीलाच जाईल. नाना फळे पक्षी खाती तेनेची तया होये तृप्ती परी त्या चकोराचे चित्ती अमृत वसे श्रीराम. तैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास परी ते भगवंताचे अंश भगवंताची इच्छिती श्रीराम. की बहुतेक सगळे पक्षी वृक्षाला लागलेली फळे खाऊन तृप्त होतात, पण चकोराला मात्र फक्त अमृताचंच ओढ असते, कारण चकोर पक्षी कधीच साचलेलं पाणी जे आहे ते तो पित नाही, तो पावसाच्या पाण्याची वाट पाहत असतो. त्याप्रमाणे प्रपंचासक्तांना संसार सुख देणारी फळेच हवे असतात, पण पूर्व सुकृतामुळे भगवंताविषयी जर प्रेम निर्माण झालेले असेल तरच त्याला भगवंत हवा असं वाटायला लागते. ज्ञानियास पाहिजे ज्ञान भजकास पाहिजे भजन
साधकाच पाहिजे साधन इच्छे सारिखे श्रीराम. म्हणून ब्रह्मविद्येचा अधिकारी जो असेल तो वेदांताचीच अपेक्षा करतो आणि सगुण भजन करणारा त्या सगुण भजनातच रमतो. कारण साधकाला आवडीचे साधन हवे असते. म्हणून जो तो आपल्या आवडीनुसार कसे ग्रंथ वाचत असतो त्याचे वर्णन समर्थांनी आता 42 ते 55 ओव्यांमध्ये केलेले आहे. परमार्थ्यास परमार्थ, स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ, कृपणास पाहिजे अर्थ, मनापासूनी श्रीराम. योगियास पाहिजे योग, भोगियास पाहिजे भोग, रोगियास पाहिजे रोग, हरती मात्रा श्रीराम. की मोक्षाची इच्छा करणाऱ्याला मोक्ष मिळणारेच ग्रंथ हवे असतात, तर स्वार्थी व्यक्तीला स्वार्थाचा विषय असणारेच ग्रंथ पाहिजे असतात, त्याचीच त्याला आवड असते. कंजूषाला पैसे पाहिजे असतात, योग्यांना पातंजल दर्शन हवे असते, भोगासक्ताला विषय हवे असतात, तर रोग्याला औषध हवे असते. प्रेमळास पाहिजे करुणा, दक्षता पाहिजे विचक्षणा, चातुर्य पाहे शहाणा, आदरेसी श्रीराम. टवाळा आवडे विनोद, उन्मत्तास नाना छंद, तामसास अप्रमाद, गोड वाटे श्रीराम. मूर्खे होय नाद लुप्ती, निंदक पाहे उणी संधी, पापी पाहे पापबुद्धी, लावणी अंगी श्रीराम. आगमी पाहे आगम, शूर पाहे संग्राम, एक पाहती नाना धर्म, इच्छे सारिखे श्रीराम. मुक्त पाहे मुक्त लीळा, सर्व पाहे सर्व कळा, ज्योतिषी भविष्य पिंगळा, वर्णू पाहे श्रीराम. की प्रेम जो करणारा असतो त्याला करुण रस, चतुराला सावधपणा, शहाण्याला चातुर्य, तर वेदांताला तत्वज्ञान हवे असते. नाडी परीक्षा असणाऱ्याला औषधाची मात्रा, तर श्रीयंत्रासारख्या यंत्रोपासकांना निरनिराळी यंत्रे, टवाळखोरांना पांचट विनोदच हवे असतात. मस्तवालाला जुगारासारखे छंदच हवे असतात. तमोगुणाला निषिद्ध वर्तनच करायला आवडते. निंदकाला दुसऱ्याच्या उणिवा काढण्याची संधीच हवी असते. पाप्याला पापकर्माचे विचारच करावे वाटतात. शूराला लढाई करावी वाटते. कोणाला मनात येईल त्या धर्मांचा अभ्यास करावा वाटतो, तर मुक्ताला स्थितप्रज्ञच लक्षणे हवे असतात. सर्व जीवनात रस असणाऱ्याला संगीतादी सर्व कलाच हव्या असतात, तर ज्योतिषाला भविष्य सांगण्याचीच आवड असते. म्हणजे ज्याला जे आवडते तेच त्याला करावंसे वाटत असते. ऐसे सांगावे ते किती, आवडी सारिखे ऐकती, नाना पुस्तके वाचती, सर्व काळ श्रीराम. पण मग असं म्हणून किती सांगावे. मग जो तो आपल्या आवडीनुसार ते वाचतो आणि ऐकतो आणि त्यात वेळ फुकटच वाया जातो. परत्र साधने विण, म्हणो नये ते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान, तया नाव कर्मणा श्रीराम. परंतु ज्यात मोक्षासंबंधी मार्गदर्शन नाही त्याला श्रवण हा शब्द सुद्धा वापरू नये, असं अगदी समर्थ आपल्याला बजावून सांगतात आहे. कारण ज्यात अध्यात्म विद्या नाही तेथे केवळ श्रवणाचे कर्म केल्यासारखे होते, पण वेळ मात्र व्यर्थ निघून जातो आणि त्यांनी काहीच फायदा होत नाही. गोडी विण गोडपण, नाके विण सुलक्षण, ज्ञाने विण निरूपण, बोलोची नये श्रीराम. की गोडी नसलेल्या पदार्थाला गोड म्हणणे किंवा बसक्या नाकाच्या माणसाला सुंदर म्हणणे जसे निरर्थक आहे, त्याप्रमाणे अद्वैत वेदांत नसलेले श्रवण म्हणण्यास लायकच नाही. कारण ज्या श्रवणामध्ये अनुभव व यथार्थ श्रवण दोन्हीही नाही, त्या श्रवणाला जाण्याचा विचार सुद्धा कधी साधकाने करू नये. आता असो हे बहुत, ऐकावा परमार्थ ग्रंथ, परमार्थ ग्रंथे विण व्यर्थ, गथा गोवी श्रीराम. की आतापर्यंत हा खूप विस्तार झाला, पण तात्पर्य एकच आहे की परमार्थशास्त्राचा ग्रंथ वाचून मोक्ष साधता आला पाहिजे. त्याशिवाय जर अद्वैत ग्रंथाशिवाय इतर ग्रंथांचं वाचले तर फक्त गोंधळ उडेल. म्हणून नित्यानित्य विचार, जेथे बोलिला सारा सार, तेची ग्रंथ पैल पार, पाववी विवेके श्रीराम.
की ज्यामधून नित्य आणि अनित्य काय आहे, सार व असार काय आहे इत्यादी प्रकारे विवेक सांगणारे ग्रंथच साधकाला भवनदीच्या पलीकडे नेऊन सोडतात, तेव्हाच त्यांना ब्रह्मानुभव येतो असं सांगून समर्थांनी या समासाचा शेवट केला आहे. जय जय रघुवीर समर्थ.